संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठे वादळ उठले। या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। त्यानंतर केज न्यायालयाने त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली असून सध्या त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले। मात्र माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या धक्कादायक दाव्याने प्रकरणाला वेगळं वळण आले। माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी आशंका व्यक्त केली आहे। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो। त्यांनी दावा केला आहे की एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने त्याला माहिती दिली आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे। मी पोलिसांना विनंती करतो की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर करू नका, असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय। वडेट्टीवार यांनी बीड प्रशासनावर टीका करताना कराडला दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सरकारच्या पाठिंब्याने मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीच्या गुन्ह्यात हवा असलेला वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात आत्मसमर्पण करताच त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे। तर वडेट्टीवार यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। कराडचा एन्काउंटर होण्याची शक्यता आहे का आणि सरकार खरे गुन्हेगार लपवण्याचा प्रयत्न करते का, या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे। मसाजो गावातील सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या खंडणीच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा आहे। कराडच्या अटकेनंतर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून मुख्य सूत्रधाराला वाचवण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न होत असल्याचा आरोप होतोय। वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीत असताना पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय पावले उचलली जातील याकडे सर्वांचं लक्ष आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।